हॅलो गाईज, तर कसे आहात तुम्ही सर्व. मी विनायक पेटकर तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करत आहे. तर तुम्हाला थंबनेल बघून समजलं असेल की आजचा व्हिडिओ कुठल्या टॉपिकवर आहे. तर कसलाही टाईमपास न करता आपण आपल्या लोकेशनवर जाऊया आणि व्हिडिओला सुरुवात करूया. तर काहीच आता आपण आपल्या लोकेशनवरती आलेलो आहे. मी रत्नागिरीमधील जो आपला टेबल पॉईंट आहे त्या ठिकाणी आलो आहे. या साईडला दिसत आहे ते गरजेचं कॉलेज आहे, त्या ठिकाणी मी आता आलो आहे. माझ्या बाईकमध्ये मी काय काय मॉडिफिकेशन केलं आहे, कुठले कुठले पार्ट कुठे कसे किती रुपयाला घेते ते मी तुम्हाला सर्व या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. पहिलं तर समोर आपल्याला हे जे गाडीच्या फेसवरती दिसायला येतं जे वायझर आहे ते मी घेतलं आहे ॲमेझॉनवरून 350 रुपयाला. त्यावर थोडे ग्राफिक्स केले. हा MT50चा लोगो मारला आहे. ते मी आपल्या पिंटरेस्टवरती MT09चा फोटो बघितला होता, त्यावरून इन्स्पायर्ड होऊन असा ग्राफिक्स मारले आहे. त्यानंतर सेकंड आपण आईजवरती मी ते स्टिकर मारले आहेत 2. एक ह्या साईडला दोन्ही रेडच होते आधी, पण त्यानंतर ते रेड कलर म्हणजे कसा रेड आणि व्हाईट मिक्स होऊन पिंक कलर तयार होता. तर त्यामुळे इथलं मी एक रेड स्टिकर काढून एक साईडला रेड आणि एक साईडला व्हाईट ठेवलं, असं एक ठेवलं आहे. आणि त्यालाच वर फ्लॅशरसुद्धा लावलं आहे, त्यामुळे डोळे असे फ्लिकर होत राहतात. तर पुढची गोष्ट म्हणजे ही विंगलेट आहे, ती थोडी आता कलर डल झाला आहे. जेव्हा मी स्टार्टिंगला बाईक घेतली होती त्यावेळी ती घेतली होती. ते समथिंग मला काहीतरी एक 550-600 रुपयाला विंगलेट व प्लस एक मेटल वायझर होतं, ते एकत्रच भेटलं होतं. त्यानंतर आता खाली आलं तर ते आपल्याला फॉगलाईट लावलेले आहेत. गाडीमध्ये मी टोटल 4 फॉगलाईट इन्स्टॉल केले आहेत. त्यामध्ये ह्या 2 आहेत पुढे फ्रंटला आणि ह्या मोठ्या आहेत. फ्रंटला ज्या लाईट लावल्या आहेत मी त्या ऑफलाईन मार्केट, दोन्ही पण ऑफलाईन मार्केटमध्येच घेतल्या. ह्या मी रत्नागिरीमध्येच 1200 रुपयाला एक होती, 1200ला दोन्ही घेतल्या आहेत. आणि ह्या ज्या लाईट आहेत त्या मी मुलुंडला घेतल्या, मुलुंड ईस्टमध्ये. ह्या 4000ला भेटल्या मला. हे पूर्ण हार्नेस त्याची वायरिंग येते त्यासोबतच मला पूर्ण भेटलं आहे. त्यानंतर तुम्हाला गाडीवरती दिसत आहे ते माझं ॲक्सिडेंट झालं होतं त्यावेळी बारीक स्क्रॅच होते, ते लपवण्यासाठी मी ग्राफिक्स मारले आहे. हे ग्राफिक्ससुद्धा मी MT09चा फोटो बघूनच इन्स्पायर्ड होऊन त्यापासूनच मारलं आहे. पुढे हे जे क्रॅश गार्ड दिसतं आहे ते क्रॅश गार्ड मी इंस्टावरती मोटोटॉर्क म्हणून एक पेज आहे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून घेतला आहे. त्या पेजची तुम्हाला लिंक माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटेलच. तुम्हाला जर तुमच्या बाईक रिलेटेड कुठले ॲक्सेसरीज हवे असतील तर त्यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. पुढे हँडलबारवरती तुम्हाला हा जो मोबाईल होल्डर दिसतो तो सुद्धा मी मुलुंड ईस्टलाच घेतला आहे. हा मोबाईल होल्डर घेण्यामागचं कारण की माझ्या मोबाईलला
कॅमेराला OIS येतो, इमेज स्टेबिलायझर. तर साधा जर मोबाईल होल्डर लावला तर त्या कॅमेऱ्याच्या लेन्सला प्रॉब्लेम होतो, असे नंतर फ्लिकर व्हायला लागतो लेन्स. त्याच्यामुळे मी हा मोबाईल होल्डर लावला आहे. हे जे इथे दिसत आहेत रबर, हे आपलं जे झटके असतात ते मोबाईल ऑब्झर्व करून मोबाईलपर्यंत कमी पोचवते, त्यामुळे कॅमेऱ्याला काही प्रॉब्लेम येत नाही. तसंच पुढे आता हे जे हँड ग्रीप बघत आहेत तुम्ही, ह्यासुद्धा मी ऑफलाईन मार्केटमध्येच रत्नागिरीलाच घेतले आहेत. 350ला मला ते हँडल ग्रीप भेटले आहे. त्यांनी तिथेच दुकानातच इन्स्टॉल करून घेतले. आणि त्यानंतर हे जे मिरर आहेत हे फोल्डेबल मिरर आहे, त्यामुळे ट्रॅफिकमध्ये जाताना वगैरे किंवा आमच्या बिल्डिंगमध्ये जाताना गेट बारक आहे, त्यामुळे बाहेर दुसरे मिरर लावले की ते गेटला वगैरे लागत होते, त्यामुळे मी हे मागवले. हे मी ॲमेझॉनवरून 750ला ऑर्डर केले. तसंच बॅक साईडला आलो तर आपल्याला ही जी टॅच साईड ही दिसते, ही सुद्धा मी ॲमेझॉनवरून 1200 रुपयाला ऑर्डर केली आहे. बॅकरॅकसुद्धा मी ॲमेझॉनवरूनच 1400च्या आसपास ऑर्डर केला आहे. साईडने बघायला गेलं तर साईडने ऑन केला तर व्हाईट लाईट ऑन होते आणि येल्लो लाईट आहे ती आपल्या इंडिकेटरवर आहे. इंडिकेटर जसे तुम्ही लावत तशी ती लाईट हे होते, ब्लिंक होते. तसेच बॅक लाईटमध्ये रेड लाईटसुद्धा मी ते इन्स्टॉल केले आहेत 2 साईडला. त्यासुद्धा मी ऑफलाईन मार्केटमध्ये 150 रुपयाला काहीतरी घेतल्या होत्या त्यावेळी. लावलेली बॅगचा कवर आहे तो फुल कवर आहे, मी ॲमेझॉनवरूनच घेतले. फ्रंटचा प्लॅस्टिकचा असल्यामुळे तो एवढा काही खास नाही. मी तुम्हाला रिकमेंड करत नाही की तुम्ही हेवाले व्हील कवर यूज करा. फ्रंटसाठी सुद्धा मी बॅगमध्ये जसा फुल कवर आहे तसाच ऑर्डर केला आहे, पण तो मी नंतर फ्रंटला जसा आहे तसा कट करून घेऊन फिटिंग करणार आहे ते. त्यानंतर मेन स्टँड इन्स्टॉल केला आहे मी. हा मेन स्टँड मी आपल्या यामा सर्व्हिस सेंटरमधूनच घेतला आहे, पण ते फिटिंग करून देत नाही. मेन स्टँड फिटिंग करण्यासाठी तुम्हाला बाहेरूनच हे करावं लागेल. मेन स्टँड इन्स्टॉल करण्यासाठी तुम्हाला एक स्प्रिंग येते. ही स्प्रिंग आहे जी ज्युपिटर गाडीच्या मेन स्टँडची स्प्रिंग येते, ती स्प्रिंग आहे. आणि गाडीला मेन स्टँड इथे जे तुम्हाला चिकटपट्टी वगैरे लावलेली दिसत असेल, इथे स्पंज लावलं आहे मी. ते या पोर्शनला स्टँडसारखा आपटत राहतो, त्यामुळे डॅमेज होतं. त्यामुळे मी तो डॅमेज होऊ नये त्याच्यासाठी इथे स्पंज लावून डबल आपली ब्लॅक चिकटपट्टी लावून पॅक करून टाकलं आहे. आणि लास्ट मॉडिफिकेशन आता राहिलं ते चेन स्प्रॉकेटचं. हे जे चेन स्प्रॉकेट आहे ते मी R15चं चेन स्प्रॉकेट टाकलं आहे. आपल्या MT50ला 52-30चं काहीतरी येतं आहे आणि R15च्या 40-80. यामुळे माझे टॉप स्पीडमध्ये थोडा वाढ झाली आहे. एक आता मी तुम्हाला जे काही माझे बाईकमध्ये मॉडिफिकेशन केलेले आहे ते पार्ट मी डिस्क्रिप्शनमध्ये काय लावले ते मेन्शन करीनच, व त्याच्यात जर ऑनलाईन लिंक माझ्याकडे अवेलेबल असतील तर त्यासुद्धा मी तुम्हाला तिथे प्रोव्हाइड करेन. तर आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. जर तुम्हाला कुठल्या ॲक्सेसरीजबद्दल काही माहिती हवी असेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामला DM करू शकता. आणि हा ब्लॉग इथेच संपवतो मी. तर भेटू आता आपण पुढच्या ब्लॉगमध्ये.